वेलकम टू माय चॅनल द रिअल ट्रॉनिका। तर आजचा आपला ब्लॉग आहे रेसिपीचा। मी माझ्या माहेरी आले, तर माझी बहीण मला आज काहीतरी स्पेशल बनवून देणार आहे। तर बघूया आपल्याला ती काय बनवून दाखवते। हॅलो, तर आजचा आपला ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे। आज आपण एक चिकनची रेसिपी शेअर करतोय। मी माझ्या माहेरी आले, तर माझी बहीण मला आज खरडा चिकन बनवून दाखवते। बघूया कशी बनवते ती खरडा चिकन। सर्वात आधी पहिला असा तेलामध्ये चांगला मस्त कांदा परतून घ्यायचा आहे। चांगला ब्राऊन झाला पाहिजे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात चिकन घालणार आहोत आणि नंतर आपण बाकीचे सगळे साहित्य घालणार आहोत। चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलाय मस्त। चिकन धुवून चांगलं असं मॅरिनेट करून ठेवलं आपण। त्याला हळद, आलं लसूणची पेस्ट वगैरे सगळी लावून ठेवली आहे। आता आपण बाकीचे सगळं साहित्य घालूया। केलेला कांदा आपला आता परतून झालाय मस्त। आता आपण ह्यात चिकन ऍड करूया। मॅरिनेट करून ठेवलं कांदा आपला परतून झालेला आहे। आता आपण त्यात चिकन घातलंय। ते पण असं तेलात छान फ्राय करून घ्यायचं। आपण थोडं पाणी ऍड केलंय आता त्यात। थोडं चिकन शिजलं पाहिजे, त्यानंतर बाकीचे साहित्य घालायचे। आता आपलं चिकन मस्त शिजलंय। आता आपण त्याला ना वेगळं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण दुसरी फोडणी करून घेऊया हिरव्या मसाल्याची। आता आपण इथे शिजलेलं चिकन वेगळं काढून घेतलंय आणि हा जो स्टॉक होता शिजलेला चिकनचा तो बाजूला वेगळा काढून घेतलाय। आता आपण इथे वेगळी फोडणी तयार करतोय हिरवा मसाल्याची। त्यात पहिला आता कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झालाय मस्त। आता ह्याच्यात आपण हे हिरवं वाटण घालायचं। या हिरवं वाटणमध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जिरं घातलंय। आणि लसूण परतून घेतलं आधी। हे सगळं तुम्हाला पहिलं परतून घ्यायचं आहे। मिरची वगैरे सगळं त्याच्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता हे छान फ्राय झालंय। आता आपण ते शिजलेलं चिकन घालून घ्यायचं पुन्हा। उरलेला स्टॉक ह्यात आता घालून घ्यायचा आपण। मस्त असं छान कलर आला त्याला ग्रीन। चवीनुसार ह्यात मीठ घालून घ्यायचं। आता आपलं चिकन रेडी झालंय। खरडा चिकन रेडी आहे। सर्विंगला मस्त असं आपण वरती डेकोरेट करायला कोथिंबीर टाकली आहे आणि ते माझं ग्रेव्ही पण रेडी आहे। चला आता जेवूया। तर आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय खरडा चिकन। खूप छान झालंय, मस्त टेम्पटिंग झालंय। तुम्ही पण करून बघा, खूप छान झालंय, करून बघा नक्की। आजचा आपला ब्लॉग, आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर आपला हा ब्लॉग मी आता संपवते। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्यू, बाय बाय।